नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण बघूया। सांगलीतल्या जत तालुक्याला मुसळधार पावसाचा जबर फटका बसलाय आणि या पावसामुळे इथले पूल पाण्याखाली गेलेत, ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत, तर इथल्या मंदिरातही पाणी साचल्याने गुडघाभर पाण्यातनं प्रदक्षिणा घालण्याची वेळ आलेली आहे। वळसंगपासून इतर गावांना जाणाऱ्या रस्त्यावर सुद्धा पाणीच पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। सांगलीतल्या दुष्काळी जत तालुक्याला मुसळधार पावसाचा जबर फटका बसल्याचं आपण पाहतो आहोत। काही ठिकाणचे पूल पाण्याखाली गेलेले आहेत, ओढे नाले तुडुंब भरून वाहतायत। सांगलीतल्या ग्रामीण भागात सोबतच शहरी भागात सुद्धा काल संध्याकाळपासून जबरदस्त पाऊस बरसतोय। वादळी वाऱ्यासह हा पाऊस बरसतोय। वळसंग ते पाचापूर पुलावरनं पाणी गेल्यानं रस्ता बंद झालेला आहे आणि पुलावरनं हे पाणी गेल्यानं जत पूर्व भागातला संपर्क तुटलेला आहे। आसिफ मुरसल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। आसिफ, सांगलीमधली आता सध्याची काय नेमकी पावसाची स्थिती? अजिंक्य, बघितलं तर गेल्या काल रात्रीपासून पाऊस 12 तास झाले पाऊस पडतोय। सध्या पाऊस हे रिपरिप पाऊस आहे, पण जत दुष्काळी भागात मुसळधार पाऊस पडलाय। साधारणतः गेल्या 12 तासात 90 मिलीमीटर पाऊस पडलाय, अतिवृष्टी म्हणता येईल। आणि जिल्ह्यातला सरासरी पाऊस हा 48% पाऊस पडलाय, म्हणजे 48 मिलीमीटर पाऊस पडलाय। परंतु जत मधल्या ज्या भागात दुष्काळी भागात होतो त्या दुष्काळ भागात पावसाने जोरदार तडाखा दिलेला आहे। या ठिकाणी आपण पाहत असाल विजयमध्ये जत मधलं जे गुड्डापूर धानम्मा देवीचं गुड्डापूर मंदिर आहे, ते महाराष्ट्र आणि कर्नाटक या भाविक येतात, लाखो भाविक येतात। त्या मंदिराच्या जवळ गुडघ्यावर पाणी आहे। सध्या ते पाणी काढण्याचं काम सुरू आहे, पण इतर जे वळसंग गाव म्हणतो आपण, त्या वळसंग गावाला इतर जे काही रस्ते आहेत, कोळीगिरी असेल किंवा चोरडी असेल, या रस्त्यावर पाणी आल्यामुळे गुडघावर पाणी आहे। त्यामुळे लोकांना ज्या गावाचे लोक आहेत ते येऊन जाऊ करू का म्हणतायत आणि जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत। कारण का जो पाऊस पडलाय तो गेल्या 12 तासात मुसळधार पावसामुळे फटका बसलेला आहे। एकंदरीत दुष्काळी शेतकऱ्यांना अंदाज असले तरी काही पिकांना फटका बसण्याचा आहे। बिलकुल आसिफ, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। सांगलीला जसं पावसानं झोडपून काढलंय तसंच कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात सुद्धा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडलाय। या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। कागल तालुक्यातल्या बानगे इथल्या विजय चव्हाण यांच्या 1.5 एकरवरील ऊस वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झालाय। यात शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय। अशीच परिस्थिती कागलसह करवीर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची सुद्धा झालेली आहे। कोल्हापुरात पावसाचा कहर पाहायला मिळालेला आहे। कोल्हापूरमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यामध्ये सध्या पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळतोय। जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार आतापर्यंत 52 मिलीमीटर पावसाची नोंद आहे ती जिल्ह्यामध्ये झाली आहे। आजरा तालुक्यामध्ये विशेषतः अतिवृष्टीची नोंद आहे ती झालेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर जिल्ह्यात सर्वदूर असा पाऊस आहे तो पाहायला मिळतोय। खरं तर मान्सून पूर्व शेती कामांना या ठिकाणी शेतकरी कामं करत असताना त्याची लगबग सुरू असतानाच हा पाऊस अचानकपणे आल्यामुळे शेती कामे सुद्धा खोळंबले आहेत। तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे शेतीचं सुद्धा प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। आज सकाळपासून सुद्धा पावसाचा जोर कोल्हापूरमध्ये कायम असून अनेक ठिकाणी आहेत ते मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याचं दृश्य आहे ते शहरासह ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळते। खरं तर शहरामध्ये अद्याप ही नालेसफाईची कामं अपूर्ण आहेत आणि अशातच हा पाऊस आल्यामुळे प्रशासनाची सुद्धा चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेल्यामध्ये कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर अद्यापही असाच कायम आहे आणि हवामान खात्यानं सुद्धा अद्यापही कोल्हापूरमध्ये पावसाचा अंदाज आहे तो कायम ठेवलेला आहे। आणि जिल्हा प्रशासनानं सुद्धा अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती जे शाहू कृतज्ञता प्रवाहाचे कार्यक्रम आहेत ते सगळे रद्द केलेले आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करत अफवांच्या वरती कोणत्याही पद्धतीचा विश्वास ठेवू नका असं आवाहन केलेलं आहे। ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। यानंतर राजकीय बातम्या बघूया। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 5 जून रोजीचा नियोजित अयोध्या दौरा स्थगित करण्यात आलेला आहे आणि स्वतः राज ठाकरेंनी ट्विट करून हा दौरा तुर्तास स्थगित केल्याची माहिती दिली आहे। हा दौरा जरी रद्द करण्यात आलेला असला तर रविवारची पुण्यातली सभा मात्र होणार आहे आणि या सभेत दौऱ्याबाबत आपण अधिक माहिती देऊ असं राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमधून स्पष्ट केलं आहे। प्रकृतीच्या समस्यांमुळे राज यांचा हा बहुचर्चित दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळते। राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांनी विरोध केलेला होता आणि आता हा दौरा रद्द झाल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंना आता टोलाही लगावलाय।
राज ठाकरे बहुत दुर्भाग्यशाली व्यक्ति है, उसका दुर्भाग्य पीछा नहीं छोड़ रहा है। एक ऐसा अवसर था उसके पास, मैं तो कहूँगा इस अवसर से वो फिर चूक गया। अगर वो हमारे संतों से माफ़ी मांग लेता, योगी जी से माफ़ी मांग लेता, मोदी जी से माफ़ी मांग लेता, तो उत्तर प्रदेश या उत्तर भारत बड़ा महान लोग हैं यहाँ की, तो इनका गुस्सा कम हो जाता। माफ़ी ना मांग करके उसने घाव को ताजा कर दिया। फिर दरम्यान राज ठाकरे यांच्या स्थगित झालेल्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात आता राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत। प्रवीण दरेकर यांनी पुढील काळात राज ठाकरे अयोध्येचा दौरा निश्चितपणे करतील असं म्हटलंय, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अतुल लोंढे यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे। मागची भूमिका कारण त्या ठिकाणच्या सभेत ते सांगतील आणि ब्रिजभूषण यांच्यामुळेच दौरा रद्द झाला असं काही मानायचं कारण नाही। तिथल्या काही लोकांची ती भावना होती। ब्रिजभूषण याचं वैयक्तिक ते उभं केलेलं आंदोलन होतं। पक्षानं कुठेही अधिकृत भूमिका या संदर्भात घेतली नव्हती आणि त्याच्यामुळे समन्वयाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात त्यांचा दौरा होऊ शकतो। राज ठाकरे साहेबांना किंबहुना या देशातील कुठल्याही नागरिकाला कुठल्याही दैवताचं दर्शन घेण्यापासून कोण रोखू शकत नाही। काँग्रेससाठी हे सगळे विषय जे आहेत धार्मिक उत्पादनाचे जे विषय आहेत ते काही महत्त्वाचे नाही। दररोज रुपया खाली पडते आहे, देशामध्ये रोज महागाई वाढते आहे, बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, गरिबीचे प्रश्न आहे। या सगळ्या प्रश्नावर काँग्रेस चिंतित आहे आणि या सगळ्या प्रश्नाला न्याय कसा मिळेल, मग केंद्र सरकारच्या मुळे झालेली सगळी प्रश्न, ती लढाई आमची आहे। मुख्य जनतेचे प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचा हा धर्मांध विषय निर्माण केला जातो, त्याच्यामध्ये काँग्रेसला कुठलाही रस नाही। ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये भाजपनी यांच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याचा उद्देश मात्र छुपा उद्देश हा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बिघडवून 356 कलमाद्वारे राष्ट्रपती शासन लावता येईल का अशा पद्धतीचं होतं। यांनी इकडे मराठी मुलांचा मुद्दा केला होता, त्यांनी तिकडे उत्तर भारतीय मुलांचा मुद्दा केला आणि रे तो पुरावा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली ब्रजभूषण सिंगने। तर त्यामुळे त्यांनी वापर केला राजसाहेब ठाकरेंचा नवनीत राणाप्रमाणेच, आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला आपला उद्देश साध्य झाला नाही म्हणून त्यांनी त्यांना सोडून दिलं। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा आज स्थगित झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यावरून खोचक टोला लगावलाय। आम्हाला विचारलं असतं तर राज ठाकरेंना मदत केली असती असं संजय राऊत म्हणाले। तसंच लेह दौऱ्यावरून सुरू असलेल्या वादावर सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सर आता आपल्या सोबत आपण थेट त्यांनाच विचारूया। सर, आता सगळ्यात मोठी जी बातमी आहे ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा स्थगित केलेला आहे। त्यावरून अनेक राजकारण आणि वादविवाद देखील सुरू झाले। तिकडे उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे खासदार ब्रिजभूषण यांनी सांगितलेलं आहे की राज ठाकरे यांना आम्ही येऊ देणार, त्यांनी जर माफी मागितली असती तर त्यांना ही वेळ टाळता आली असती। आपली काय प्रतिक्रिया? बघा, आमची याच्यावरती प्रतिक्रिया असण्याचं काही कारण नाही। हा एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम होता, तो त्यांनी स्थगित केला, कारण काही असते। जी माहिती मिळते किंवा जे वाचतोय तुमच्या माध्यमातून पाहतोय त्यानुसार त्यांच्या अयोध्येच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधून विरोध झाला। उत्तर प्रदेशमधले एक प्रमुख नेते ब्रजभूषण सिंग शरण जे आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये एक आंदोलन उभं केलं या विरोधासाठी आणि ते यशस्वी झालं असं दिसतं एकंदर। आता प्रश्न असा आहे, उत्तर प्रदेशमध्ये राज्य कोणाचं आहे? उत्तर प्रदेशमध्ये राज्य भारतीय जनता पक्षाचं आहे। महाराष्ट्रातून या दौऱ्यासाठी रसद पुरवण्याचं, प्रेरणा देण्याचं काम कोण करत होतं? तर भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक ती प्रेरणा देत होते। तरी उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे नेते विरोध करतात आणि त्यांना रोखलं जात नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे, भारतीय जनता पक्षानं सुद्धा एक राजकारणाचा डाव टाकला आणि आपले खेळ ते करत असतात त्या पद्धतीनं।
पण प्रत्येकानं हे अशा पद्धतीने त्यांचे खेळ करत राहावं. त्यात अनेकदा बळी जातो अनेकांचा, राजकीय कारकिर्दीचा, त्यांच्या भूमिकांचा. हे दिसतंय मला. एक मी तटस्थपणे तुम्हाला मी सांगतो, अर्थात कोणी काय भूमिका घ्याव्यात हा पूर्णपणे त्यांची. राज ठाकरे यांचा राजकीय बळी गेला ह्या संपूर्ण राजकारणामध्ये. नाही, भारतीय जनता पक्षाला जी सवय आहे, त्यांचा छंद आहे तो. शिवसेनाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी अशा प्रकारचे डाव, कपटी डाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण शिवसेना त्यांच्या फासातून, जाळ्यातून अलगद बाहेर पडली आणि या स्वतंत्रपणे उभी आहे. राज ठाकरे भाजपच्या राजकारणामध्ये अडकले आणि त्यातून ते आता सावरू शकले नाही, ते कोणच हे मी बोलणार नाही. ते एक स्वतंत्र नेते आहेत, त्यांचा स्वतःचा पक्ष आहे, त्यांच्या भूमिका आहेत. त्या संदर्भात काय झालं काय नाही तो त्यांच्या भूमिका त्यांनी ठरवायच्या असतात. त्यांच्या भूमिकांवरती शिवसेनेला मतं व्यक्त करू नयेत. शिवसेनेचा देखील अयोध्येमध्ये दौरा आहे. 15 जून तारीख तुम्ही स्वतःच बेकिसीच्या सभेमध्ये घोषणा केलेली आहे, तर त्या सभेला देखील कुठला अडथळा येणार नाही का? अजिबात नाही येणार. 15 जूनला आमचा दौरा ठरल्याप्रमाणे होईल. आदित्य ठाकरे तिथे येतील, प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतील, इतर काही त्यांच्या भेटीगाठी आहेत. त्यातली एक प्रमुख भेट म्हणजे इस्कॉनच्या मंदिरालाही भेट द्यावी असा एक कार्यक्रम ठरतोय. कारण मुंबईतले जे इस्कॉन मंदिराचे प्रमुख आहेत या देशातले, त्यांनी आदित्यजींना विनंती केली आहे की तुम्ही आमच्या मंदिराला भेट द्या. सर, परंतु उत्तर प्रदेशमधल्या काही संघटनांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला देखील विरोध केलेला आहे, त्याकडे कसं पाहता? आणि हा विरोध असला तरी देखील शिवसेनेचा दौरा होणार करावा. आम्ही काय अयोध्येत आताच गेलोय का? तेव्हा विरोध नाही केला कोणी? हे सोडून द्या ह्या गोष्टी. आम्ही वर्षानुवर्ष अयोध्येत जात आहोत. अयोध्येच्या विकासामध्ये आमचं योगदान आहे. जे राम मंदिर उभं राहते त्यात आमचं योगदान आहे आणि तिकडली जनता आमच्या बरोबर आहे, एवढंच सांगतो. सर, तुम्ही आता नुकतंच लेह लडाखचा दौरा केलेला आहे. त्यातपूर्वी महाराष्ट्रामध्ये शिवसेना विरुद्ध राणा दापंते असा जो काही संघर्ष पाहायला मिळाला, मुंबईच्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाहायला, असं असताना देखील तुम्ही तिथे राणा दापंत्यांशी तिथे बोलत होता, चर्चा करत होता, त्यामुळे काहीसं संभ्रमाचं वातावरण जे आहे ते महाराष्ट्रात निर्माण झालं. मी शासकीय दौऱ्यावरती होतो, पार्लमेंटच्या दौऱ्यामध्ये होतो. आता पार्लमेंटच्या दौऱ्यामध्ये अनेक खासदार असतात. 40-45 खासदारांची एक समिती असते, एकत्र काम करावं लागतं आणि ते इन द इंटरेस्ट ऑफ नेशन, राष्ट्राच्या हितासाठी ते काम करत असतो. प्रत्येकानं आपापल्या भूमिका मांडायच्या असतात. अशा गोष्टी असतात. राजकारण महाराष्ट्रात आम्ही करतो ना, करणार. जर कोणी शिवसेनेच्या अंगावर येणार असेल तर माझा शब्द कायम आहे, 20 फूट खाली गाडू, ते कोणी असतील. तुमच्या वक्तव्यावरती त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली होती, नवनीत राणा असतील किंवा रवी राणा असतील यांनी. व्यक्तिगत बोलत नाही कोणाचं नाव घेऊन. मी परत सांगतो, जर मातोश्री आणि शिवसेनेच्या अंगावर कोणी चाल करून येण्याचा प्रयत्न करणार असेल, अर्थात हिंमत नाही, तर मी परत सांगतो, 20 फूट जमिनीत खाली गाडू. सर, तुम्ही आता लेह लडाखमध्ये होतात, राणा दापंत्यांशी तुमची चर्चा देखील झाली. काय चर्चा झाली? आमच्यासाठी विषय संपला तो. पण ह्या महाराष्ट्रातला संघर्ष, तो शासकीय दौरा होता, तो कार्यक्रम तिकडे संपला, मी महाराष्ट्रात आलो. महाराष्ट्रातल्या संघर्षाबद्दल काही चर्चा झाली नाही? कुठला संघर्ष महाराष्ट्रात? हिंमत आहे का कोणाची आमचाही संघर्ष करण्याचा? धन्यवाद सर, न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. मनसेच्या नेत्यांनी संजय राऊतांवर कडाडून टीका केली आहे. संजय राऊत म्हणतात की अयोध्येमध्ये सुरक्षा हवी असेल तर आम्ही देतो. हो, आता तेवढंच बाकी राहिलेलं आहे मॅडम, तुमच्याकडून घ्यायची सुरक्षा. काय आवश्यकता जाऊ द्यायला निश्चितपणे संजय राऊतांनाही सांगू का, चला तुम्ही पण, तुम्ही आले म्हणजे आम्हाला सगळी सुरक्षा येईल ना. मग तिकडची लोक थोडे, संजय राऊत नुसता जरी असला, कारण नाहीतरी महाभारतात संजय राऊतच होता ना, नाही का? मग तो नुसता समोर असला तरी खूप झालं, सुरक्षा ऑटोमॅटिक आली. मला असं वाटतं, ज्यांनी आमचे रातोरात नगरसेवक चोरले, आमच्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला, आमच्या महाराष्ट्र सैनिकांना 14 दिवस तडीपाऱ्या लावल्या, त्यांच्याकडनं आम्ही सहकार्याची अपेक्षा ठेवावी का? म्हणजे तुम्ही असतात तरी तुम्ही ठेवली असतील का, मला सांगा. पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया. राज्यसभा निवडणुकीतली चुरस आता वाढलेली आहे, कारण काँग्रेस सुद्धा आता शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचं समजतंय. 6व्या उमेदवारासाठी आता काँग्रेसनं सुद्धा आपण शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसनं सुद्धा आपली या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे 6व्या जागेसाठीची जी चुरस होती
ती आता आणखीन वाढतीये की काय असंच दिसतंय? या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विनोद, काँग्रेसनं सुद्धा 6व्या उमेदवारासाठी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. काय सांगता येईल त्याबद्दल? राज्यसभेच्या 6व्या उमेदवारीसाठी ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे, त्याच आधारावर काँग्रेस पक्षानेही शिवसेनेच्या 6व्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना आता 6वा उमेदवार कोण असेल याबाबत शिवसेना अंतिम निर्णय घेईल आणि त्यानंतर महाविकास आघाडीकडून म्हणजे तीनही पक्षांचं जे 6व्या उमेदवारासाठी जे उरलेली मतं आहे ती त्यांना 6व्या आघाडीचा जो मत आहे तो काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष हे दोनही पक्ष शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करेल. एकंदरीत या ठिकाणी हे पाहायला मिळते की महाविकास आघाडी सरकारचं एकंदरीत या ठिकाणी 6व्या उमेदवारासाठी मतांची जी जुळवाजुळव आहे ती होताना पाहायला मिळत आहे. आज ज्याप्रमाणे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात या दोन नेत्यांमध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर एकंदरीत काँग्रेस पक्ष आता मात्र महाविकास आघाडी सोबत असल्याचं या ठिकाणी दिसतं आणि 6व्या जो उमेदवार शिवसेनेचा आहे त्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला असल्याची सूत्रांची माहिती आहे. बिलकुल विनोद, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. राज्यसभेसाठी आता काँग्रेसनं शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. राज ठाकरे पुण्यासाठी आता रवाना झालेले आहेत. रविवारी पुण्यामध्ये राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेमध्ये ते अयोध्या दौऱ्यासंदर्भातही बोलणार असल्याचं समजतंय. आज दुपारच्या सुमारास राज ठाकरे पुण्यासाठी रवाना झाले. आणि रविवारी पुण्यामध्ये होणाऱ्या सभेबद्दल मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी नेमकी काय माहिती दिली आहे पाहूया. मला वाटतं उलटसुलट चर्चा करण्याचं कारण नाही आणि तुम्हाला कल्पना आहे की आता 22 तारखेला ते स्वतः बोलणारच आहे आणि मला वाटतं 22 तारखेला ते ज्यावेळेला बोलतील त्यावेळेला अयोध्येचा दौरा तूर्त त्यांनी स्थगित केला त्याची कारणं पण ते निश्चितपणे सांगणार आहे आणि म्हणून त्यांनी जो ट्विट केलं आहे ते ट्विटमध्ये स्पष्ट लिहिले की 22 तारखेला आपण बोलूच. त्यामुळे 22 तारखेला तुम्ही ऐकायला मी उत्सुक आहे की ते नेमकं काय सांगणार आहे. आणि याच पुण्यातल्या सभेचा एक टीजर मनसेकडून आज जारी करण्यात आलेला आहे. पाहूयात या टीजरची ही झलक. सरळ भाषेमध्ये समजत नसेल ना ते एकदा काय ते तिच्या आईला होऊनच जाऊन दे. अभी नहीं तो कभी नहीं. नवी मुंबईच्या वाशी खाडी पुलावर एका डंपरचा अपघात झाला होता आणि या अपघातामुळे वाशी पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली होती. या डंपरमध्ये 40 टन रेती असल्यानं कामात अडथळे येत होते. मात्र अद्यापही हा डंपर पूर्णपणे हटवला गेलेला नसल्यानं सायन पनवेल महामार्गावरची वाहतूक कोंडी अजूनही कायम आहे आणि या ट्रॅफिकमुळे वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. वाशी खाडी पुलावरती अपघात झाल्यानंतर सायन पनवेलमध्ये हायवेवरती तब्बल 6 तासाहून अधिक वेळ वाहतूक कोंडी झालेली आहे. मी सायन पनवेलच्या हायवेवरती आपण बघू शकता मागे की सायन पनवेलवरती हायवेच्या वरती सकाळच्या वेळी हा अपघात झाला होता. वाशी खाडी पुलावर हा अपघात झाला होता. एक भला मोठा रेतीने भरलेला डंपर त्याच्यामध्ये 40 टन रेती होती. हा डंपरमध्ये काही बिघाड झाल्यामुळे तो तांत्रिक बिघाडामुळे त्याचा अपघात झाला. या अपघातानंतर जी रेती होती त्या रेतीने भरलेला डंपर हलवणं शक्य होत नव्हतं. पोलिसांसमोर अडथळे निर्माण झाले होते आणि त्यामुळे सकाळपासून ट्रॅफिक जाम आहे जी आता दुपारची वेळ झाली आहे. 6 तासहून अधिक काळ लोटलेला आहे तरी देखील इथे ही ट्रॅफिक आपल्याला दिसते. ट्रॅफिक पोलीस असतील आपल्या आणि काही कामगारांच्या मदतीने JCBच्या मदतीने जो डंपर आहे तो डंपर बाजूला हलवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु त्याच्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. 40 टन रेतीने भरलेला हा डंपर असल्यामुळे हे अडथळे निर्माण
निर्माण झालेले आहेत. ट्रॅफिक पोलिसांचं म्हणणं आहे आणखीन काही तास ही जो डंपर आहे तो तिथून हलवायला वेळ जाणार आहे. डंपर हलवल्यानंतरच ही संपूर्ण वाहतूक कोंडीतून वाहनधारकांची सुटका होणार आहे. सायन पनवेल हायवे म्हटलं किंवा जर वाशी खाडी पुलावरचं टोल नाक्याच्या इथे जर पाहिलं तर नेहमीच सकाळच्या वेळी वाहतूक कोंडी असते. अशा वेळी सकाळच्याच वेळी ज्यावेळी चाकरमानी मुंबईकडे जात असतात त्याच वेळी हा अपघात झाल्यामुळे सकाळपासून ही वाहतूक कोंडी आहे. काही अंशी काही प्रमाणात आपण जर पाहायला गेलं तर वाशी खाडी पुलावरून म्हणजे वाशीच्या देखील पुढे जिथे सानपाडा स्टेशन आहे तिथपर्यंत ही वाहतूक कोंडी आहे मुंबईकडे जाणाऱ्या दिशेवरती. जर मुंबईकडून पुण्याकडे तुम्ही जात असाल तर तो मार्ग मात्र आता मोकळा झालेला आहे. फक्त मुंबईकडे जाणारी ही वाहतूक कोंडी झालेली आहे. आणखीन काही तास तरी ही वाहतूक कोंडी सुरळीत व्हायला वेळ लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय मात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. न्यूज 18 लोकमत संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातल्या शेतकरी आणि जनतेच्या समस्या आम्ही मांडतो आहोत आणि या संवाद यात्रेची खुद्द शरद पवार यांनी सुद्धा दखल घेतली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्याच्या सुरू असलेल्या न्यूज 18 लोकमतच्या या प्रयत्नांचं पवारांनी कौतुक केलंय. राज्यभरातील न्यूज 18 लोकमतच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब आपल्याला भेटलेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, आम्ही जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेतोय. सध्या जर आपण बघितलं तर इतर मुद्दे जे आहेत ते फार चर्चेमध्ये येताना दिसत आहेत, पण सामान्यांच्या प्रश्नावरती कोणी चर्चाच करत नाही. कसं बघता आपण इकडे? तुमचे जे काही कार्यक्रम सध्या चालू आहे त्यातले 1-2 कार्यक्रम मी बघितले. तुम्ही ज्या ठिकाणी जाता त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्राच्या लोकांच्या तुम्ही त्यांना प्रश्न उपस्थित करून मुलाखती घेतात आणि त्याच्यामध्ये त्या मुलाखती घेतल्याच्या नंतर जे काय ऐकायला मिळतं ते आज देश पातळीवर ज्या सगळ्या गोष्टीची चर्चा आहे त्या संबंधीची चर्चा लोकांच्या प्रश्नातून होतच नाही. लोकांचे प्रश्न दुसरे दिसतात. महागाईचा प्रश्न दिसतो, बेकारीचा प्रश्न दिसतो आणि अशा प्रश्नांच्या संबंधी लोकांची तीव्र भावना आहे. हे सगळं तुमच्या संवाद यात्रेमध्ये बघायला मिळतं. माझ्या मते जे काही तुम्ही उपक्रम हातामध्ये घेतला आहे तो निश्चित निर्णय घेण्याचा अधिकार असलेल्या लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण त्याच्यातून लोकांचं फील काय हे तुमच्या कार्यक्रमातून स्पष्ट होतं आणि माझ्यासारखा कधी म्हणजे पाहतो तर माझ्या सरकारला त्याचा उपयोग होतो. कारण राज्यामध्ये जे निर्णय घेणारे आमचे सहकारी आहेत त्यांच्या कानावर तुमच्या कार्यक्रमातून जे ऐकायला मिळतं ते घालायला संधी मला स्वतःला मिळते आणि म्हणून मला असं वाटतं की तुमचा हा उपक्रम चांगला आहे, तो चालू ठेवा. आमचे शुभेच्छा आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, बारामती. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात तुमच्या समोर घेऊन येणार आहोत आम्ही. स्पीड न्यूज या आमच्या विशेष बुलेटिनमध्ये. कुठे जाऊ नका, बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.